नमस्कार. टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि अशा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गरमागरम स्वीटकॉर्न खायला तर सर्वांनाच आवडतात. चला तर आज आपण अशा या स्वीटकॉर्नची झटपट बनणारी चटपटीत अशी रेसिपी पाहूया. यासाठी इथे मी 2 अगदी छान हिरवेगार आणि दाणेदार असे 2 स्वीटकॉर्न घेतलेले आहेत आणि ते सोलून घेऊया. दोन्ही स्वीटकॉर्न इथं मी सोलून घेतलेले आहेत. आता या स्वीटकॉर्नचे दाणे काढून घेऊया. बघा अगदी मस्त दाणे असल्यामुळे अगदी पटकन निघतायत. या पद्धतीने इथे मी दोन्ही स्वीटकॉर्न सोलून घेतलेले आहेत. गॅसवरती कढई गरम केलेली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये 1 चमचा बटर घातलेला आहे. बटर मेल्ट झालं की त्यामध्ये सोलून घेतलेले स्वीटकॉर्नचे दाणे घालून घेऊया. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून साधारणपणे 3 ते 4 मिनिट आपल्याला हे स्वीटकॉर्न अगदी छान भाजून घ्यायचं आहे. जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर स्वीटकॉर्न वरून भाजलं जातं आणि आतून कच्चं राहतं. यासाठी गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवूनच आपल्याला हे अगदी मस्त असे हे भाजून घ्यायचे आहेत. स्वीटकॉर्नचा कलर बदललेला आहे आणि हे भाजून झालेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा मीठ घातलेलं आहे. आता हे मिक्स करून घेऊया. बघा या पद्धतीने तर सगळीकडे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला 1 छोटी वाटी कांदा आणि बारीक चिरलेले टोमॅटो छोटी वाटी घालून घेऊया आणि मिक्स करूया. कांदा आणि टोमॅटो घातल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस जर चालू ठेवला तर कांदा आणि टोमॅटो मऊ पडू शकतं. यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे. आता यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तयार स्वीटकॉर्न आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा इथं मी स्वीटकॉर्न प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. यावरती आता पुन्हा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक शेव घालून घेऊया आणि गरमागरम खाण्यासाठी स्पायसी मसाला स्वीटकॉर्न आपले तयार झालेले आहेत. अगदी मस्त पाहता क्षणी खावेसे वाटणारे, अगदी बाहेर मिळतात मार्केटमध्ये तसे स्वीटकॉर्न आपले घरच्या घरी तयार होतात. या पावसाळ्यामध्ये या पद्धतीने बटर स्वीटकॉर्न तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी खूप सोपी आहे आणि झटपट होणारी आहे. थँक्यू.